नमस्कार. तर आज आपण एका खूपच खास योगाबद्दल बोलणार आहोत. येत्या 1 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा आहे हो. आणि गंमत म्हणजे ती रविवारी आलीये. त्याच दिवशी पुष्य नक्षत्र पण आहे, ज्यामुळे रवी पुष्य योग जुळून येतोय. चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया. हो. ही माहिती खरंच खूप रोचक आहे. कारण माघ महिन्यातल्या पौर्णिमेला आपल्याकडे तसंही एक विशेष स्थान आहे. बरोबर. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान आणि जप याला खूप महत्त्व दिलं जातं. हो, असं ऐकलंय मी. यामागे एक श्रद्धा आहे की असं केल्याने पाप नष्ट होतात, पूर्वजांना मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते. अच्छा. आणि विशेष म्हणजे याच दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता असंही मानलं जातं. मग या विशेष योगावर स्नान आणि दानासाठी काही विशिष्ट वेळ वगैरे सांगितली आहे का? हो, नक्कीच. पौर्णिमा तिथी जी आहे ती 1 फेब्रुवारीला पहाटे 5:53 सुरू होईल. पहाटे. हो. आणि स्नानदानासाठी सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो तो पहाटे 5:30 सकाळी 7:10 अच्छा. आणि संध्याकाळी चंद्रोदय होईल 5:46 तेव्हा चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. समजलं. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. घरातल्या घरात करता येतील असे काही सोपे उपाय आहेत का, ज्यामुळे याचा लाभ मिळू शकेल? हो, आहेत ना. यात अनेक छोटे छोटे उपाय सांगितले आहेत. जसे की? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नान. आता गंगेत जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नसतं. बरोबर आहे. तर घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगेचं पाणी मिसळून स्नान करावं आणि त्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. हा एक सोपा उपाय आहे. आणि दानाबद्दल काय? दानाचंही खूप महत्त्व आहे. गहू, तांदूळ, गूळ, तीळ, वस्त्र यांचं दान शुभ मानलं जातं. आणि समजा कोणाला आर्थिक अडचण असेल तर? तर किमान एका गरजू व्यक्तीला भोजन तरी द्यावं. असं म्हणतात की यामुळे पितृदोष आणि आर्थिक समस्या दूर होतात. अच्छा, म्हणजे दानाचा संबंध पितृदोषाशी पण आहे. हो. आणि धनप्राप्तीसाठी एक विशेष उपाय आहे. तो कोणता? संध्याकाळी देवी महालक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावावा. पण हा दिवा थेट जमिनीवर नाही. मग? गव्हाच्या एका राशीवर तो दिवा ठेवायचा आणि ओम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. वा, हे खूपच प्रभावी वाटतंय. हो. आणि पितरांच्या शांतीसाठी अजून एक सोपा उपाय आहे. सांगा ना. जर श्राद्ध करणं शक्य नसेल तर फक्त पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे एक तुपाचा दिवा लावावा. म्हणजे या एका दिवसात धन, आरोग्य, पितृशांती या सगळ्यासाठी काही ना काही उपाय आहेत. अगदी. आणि ग्रहदोष शांतीसाठी रात्री चंद्राला ओम सोमाय नमः हा मंत्र म्हणत अर्घ्य द्यावं आणि शक्य असेल तर फक्त दुधाचं सेवन करून उपवास करावा. म्हणजे या सगळ्या माहितीचा सार काय काढता येईल? सार असा की ही माघी पौर्णिमा आणि त्याला जोडून आलेला हा रवी पुष्य योग ही एक मोठी संधी आहे. संधी? हो. या दिवशी केलेलं स्नान, दान, पूजा हे जे काही आपण करतो त्याची फळं अनेक पटीने मिळतात असं मानलं जातं. पण ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. हे सर्व उपाय श्रद्धेने आणि मनपूर्वक केले तरच त्यांचं शुभफळ मिळतं. कृतीपेक्षा त्यामागचा भाव जास्त महत्वाचा आहे. अगदी बरोबर.